नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी.जे. वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 9th मॅथ्स 2 मधील 3rd चॅप्टर ट्रायंगल्स कंटिन्यू करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 3.1 ज्या अंतर्गत थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल, प्रॉपर्टी ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल यावर आधारित यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये न पाहिलेली उदाहरणे पाहणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.1 ज्या अंतर्गत थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल म्हणजे काय आहे, त्याचा थेरम कशा पद्धतीने प्रूव्ह केला जातो याचा अभ्यास केलेला आहे. जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही पाहून घ्या. हा थेरम नेमका काय सांगतोय पहा. द मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ द रिमोट इंटेरियर अँगल्स. कोणत्याही ट्रायंगलला जे 6 वेगवेगळे एक्सटेरियर अँगल असतात, त्या प्रत्येक एक्सटेरियर अँगलचं जे मेजरमेंट असतं ते त्याच्याशी रिलेटेड असणारे जे रिमोट इंटेरियर अँगल असतात त्यांच्या बेरजे एवढं असतं. फॉर एक्झाम्पल, हा जो ट्रायंगल PQR दिसतो, या ट्रायंगलमध्ये हा जो अँगल PRS आहे याला आपण एक्सटेरियर अँगल असं म्हणतो. हा एक्सटेरियर अँगल याचे जे रिमोट इंटेरियर अँगल्स आहेत, इथल्या एक्सटेरियरचा हा जो आहे अँगल R जो आहे त्याला आपण ॲडजेसंट इंटेरियर म्हणू शकतो. आणि तो सोडून उरलेले जे दोन आहेत, दॅट इज मीन्स अँगल P अँड अँगल Q, दीज टू अँगल्स आर रिमोट इंटेरियर अँगल्स ऑफ अँगल PRS. म्हणजेच हा अँगल PRS ज्याला आपण एक्सटेरियर अँगल म्हणतो, याचं मेजरमेंट या दोन अँगलच्या मेजरमेंट एवढं, दॅट इज मीन्स अँगल P प्लस अँगल Q इतकं असतं. यालाच आपण थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल म्हणतो. तर याचा तुम्ही थोडासा पुन्हा सराव करून घ्या. त्याचबरोबर आपण अजून एक प्रॉपर्टी शिकलेलो होतो पहा. जी प्रॉपर्टी काय होती? प्रॉपर्टी ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. ही आकृती जी आहे ती मगाच्या सारखीच आहे. यामध्ये सुद्धा हा जो अँगल दिसतो, जो अँगल PRS, हा ट्रायंगल PQRचा एक्सटेरियर अँगल आहे. आत्ताच आपण असं शिकलो की हा जो अँगल PRS आहे, हा जो आहे तो अँगल P प्लस अँगल Q या दोघांच्या बेरजे एवढा असतो. म्हणजेच P आणि Q हे त्याचे रिमोट इंटेरियर अँगल्स आहेत. याचाच अर्थ असा होतो की हा जो PRS अँगल आहे तो अँगल P पेक्षा मोठा असेल, त्याच पद्धतीने Q पेक्षा सुद्धा मोठा असेल. यालाच आपण प्रॉपर्टी ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल म्हणतो. म्हणून इथं असं म्हटलेलं आहे, एन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज ग्रेटर दॅन इट्स रिमोट इंटेरियर अँगल. तर या दोन प्रॉपर्टीचा अभ्यास तुम्ही पुन्हा करा. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये केलेलेच आहे. तर या प्रॅक्टिस सेटमध्ये राहिलेली जी उदाहरणं आहेत ती आता पाहूया. फर्स्ट क्वेश्चन, युझिंग द इन्फॉर्मेशन इन द फिगर फाइंड द मेजर्स ऑफ अँगल A, अँगल B अँड अँगल C. आपल्याला इथं ट्रायंगलचे फिगर दिलेले आहेत. थोडेसे त्याच्या साईड एक्सटेंड केल्यामुळे इथे एक अपोजिट अँगल तयार झालेला दाखवलेला आहे जो 70 डिग्रीचा आहे. आणि इथला हा एक्सटेरियर अँगल 100 डिग्रीचा दिलेला आहे. ABC हे त्याचे इंटेरियर अँगल्सचे नेमिंग दिलेले आहेत. ट्रायंगलला व्हर्टायसेस सांगितलेले नाही आहेत, त्यामुळे आपण इथं वर्णन करत असताना फ्रॉम फिगर एवढंच म्हणूया. त्यामुळे डायरेक्ट स्टार्ट करत असताना इथं म्हणूया फ्रॉम फिगर किंवा इन फिगर. आपण जर फिगर ऑब्झर्व केली तर आपल्या लक्षात येईल की हा जो B अँगल आहे त्याचा अपोजिट अँगल हा 70 डिग्रीचा आहे. म्हणजे हे दोन अँगल इक्वल असतील. दॅट इज मीन्स आपण इथं डायरेक्ट म्हणू शकतो अँगल B विच इज इक्वल टू 70 डिग्री बिकॉज ऑफ दीज अँगल्स आर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स असल्यामुळं ते दोन्ही समान मापाचे असतील. म्हणजे आपल्याला B 70 डिग्रीचा मिळाला. आता आपल्याला हा जो एक्सटेरियर अँगल दिलाय तो 100 डिग्रीचा आहे. मग हा जो एक्सटेरियर अँगल आहे तो रिमोट इंटेरियरच्या बेरजे एवढा असेल. दॅट इज मीन्स A आणि B या दोघांच्या बेरजे एवढा हा 100 डिग्रीचा असेल, कारण याचे हे दोन रिमोट इंटेरियर अँगल्स आहेत. मग त्यामुळे आपण म्हणू शकतो नाव बाय रिमोट इंटेरियर अँगल, बाय थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. हे सुरुवातीला कारण द्या किंवा त्यानंतर द्या, किंवा तर एकदा कारण आवश्यक आहे. या थेरमनुसार आपण असं म्हणू शकतो की हा जो अँगल A आहे आणि हा जो अँगल B आहे या दोघांची सम म्हणजेच तो एक्सटेरियर अँगल. इथं नाव दिलेलं नसल्यामुळे आपण डायरेक्ट 100 डिग्री लिहूया. अँगल A प्लस अँगल B विच इज इक्वल टू द एक्सटेरियर अँगल. परंतु आता आपल्याला अँगल Bचं मेजरमेंट मिळालेलं आहे जे 70 डिग्री आहे. म्हणून इथं जर Bचं मेजरमेंट आपण लिहिलं तर आपण असं म्हणू शकतो अँगल A प्लस 70 विच इज इक्वल टू 100 डिग्री.
म्हणजेच हा 70 जर राईट साईडला गेला तर मायनस होईल, म्हणजेच अँगल एचं जे मेजरमेंट मिळेल ते 30 डिग्री मिळेल. म्हणजे इथेपर्यंत आपण काय केलं पहा, हा 70 डिग्री फाइंड आउट केला आणि हा 70 प्लस हा 30 मिळून हा 100 डिग्रीचा जो काय आहे तो बाहेरचा एक्सटेरियर अँगल होईल. आता आपल्याला राहिलेला आहे तो अँगल सी फाइंड आउट करायचा आहे. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने फाइंड आउट करू शकता. समजा तुम्हाला असं वाटलं की ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम 180 असते, म्हणजेच अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180, ते रिझन दाखवू शकता. अदरवाईज सी प्लस 100 180 म्हणू शकतो, कारण अँगल्स इन लिनियर पेअर. तुम्हाला जे योग्य वाटतं त्या पद्धतीने करू शकता. आपण समजा डायरेक्ट शॉर्टकट आहे तो लिहूया. नाव अँगल सी प्लस 100 डिग्री जो बाहेरचा आहे तो इज इक्वल टू 180 डिग्री, कारण हे जे दोन अँगल्स आहेत त्याला आपण म्हणू शकतो अँगल्स इन लिनियर पेअर. हे कोण लिनियर पेअर मधले आहेत. याचाच अर्थ अँगल सी फाइंड आउट करायचा असेल तर 100 सबट्रॅक्ट होईल, म्हणजेच तो 80 डिग्री होईल. म्हणजेच अँगल सी 80 डिग्रीचा आला, बी सुरुवातीला 70 डिग्री फाइंड आउट केलेला होता आणि ए 30 डिग्री, असं हे साधे उदाहरण आहे. या पुढचं उदाहरण काय पहा. इन फिगर लाईन ए बी पॅरलल लाईन डी. आपल्याला इथं ही जी लाईन ए बी आहे ती या डी लाईनला पॅरलल दिलेली आहे. फाइंड द मेजर्स ऑफ अँगल डी आर ई. अँगल डी आर ई म्हणजे हा अँगल आर विचारलेला आहे. अँड अँगल ए आर ई. ए आर ई या ट्रायंगलचा हा जो एक्सटेरियर अँगल आहे तो विचारलेला आहे. युजिंग द मेजर्स ऑफ सम अँगल्स. म्हणजे आम्हाला हा ए अँगल 70 डिग्रीचा दिलेला आहे, ई अँगल हा जो आहे 40 डिग्रीचा दिलेला आहे. ह्या दोन अँगलच्या आधारे आपल्याला इथले दोन अँगल विचारलेले आहेत. आपल्याला जर या ए बी लाईनला डी लाईन पॅरलल दिली असेल तर ए डी लाईन ही त्याची ट्रान्सव्हर्सल होते. मग या ट्रान्सव्हर्सलचा आधार घेऊन आपण असं म्हणू शकतो की हा जो अँगल बी ए डी आहे, म्हणजे हा जो 70 डिग्रीचा अँगल आहे त्याचा अल्टरनेट अँगल ए डी ई हा होऊ शकतो. म्हणजेच हा 70 डिग्रीचा असेल तर त्याचा अल्टरनेट हा जो अँगल डी आहे तो सुद्धा 70 डिग्रीचा असेल, बिकॉज ऑफ दीज लाईन्स आर पॅरलल अँड दीज अँगल्स आर अल्टरनेट अँगल्स. मग जेव्हा लाईन पॅरलल्स असतात तेव्हा अल्टरनेट अँगल्स इक्वल असतात, म्हणजेच अल्टरनेट अँगलच्या आपण थेरमनुसार हे म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला डी अँगल 70 डिग्रीचा मिळेल. जर तुम्हाला हे दोन अँगल मिळाले तर आपण ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची जी सम असते ती 180 असते. या आधारे हा आर अँगल शोधू शकतो. मग याच्या लिनियर पेअरच्या आधारे हा शोधू शकतो, किंवा एक्सटेरियर अँगलचं जे मेजर असतं ते रिमोट इंटेरियरच्या बेरजेवढं असतं त्याच्या आधारे शोधू शकतो. फक्त मांडणी कशी करावी लागेल पहा. सुरुवातीला आपण असं म्हणूया, इन फिगर ही जी लाईन ए बी आहे जी आपल्याला पॅरलल दिलेली आहे लाईन डी ला. ए बी लाईन डी ला पॅरलल आहे, म्हणजेच अँगल ए आणि अँगल डी कॉन्ग्रंट आहे. म्हणजेच हे तीन अक्षरी आपण नाव देत असताना असं म्हणू शकतो अँगल बी ए डी विच इज इक्वल टू अँगल ए डी ई, बिकॉज दीज अँगल्स आर अल्टरनेट अँगल्स. हे अल्टरनेट अँगल्स असल्यामुळे इक्वल्स आहेत, शिवाय या पॅरलल लाईन्स आहेत. मग बी ए डी हा 70 डिग्रीचा आहे, याचाच अर्थ ए डी 70 डिग्री आहे. दॅट इज मीन्स म्हणूया हे जे दोन्ही अँगल आहेत दॅट इज मीन्स अँगल ए डी ई विच इज इक्वल टू अँगल बी ए डी विच इज इक्वल टू 70 डिग्री. म्हणजे हा 70 असेल तर हा पण 70 डिग्री असेल. आता आपल्याला हा एक्सटेरियर शोधला तरी चालेल, किंवा ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम दाखवून ते अँगल शोधले तरी चालतील. आपण सुरुवातीला एक्सटेरियर अँगल शोधूया. नाव अँगल ए आर ई is an exterior angle हा जो बाहेरचा आहे तो एक्सटेरियर अँगल आहे ऑफ ट्रायंगल डी आर ई. म्हणजे हा ट्रायंगल डी आर ईचा एक्सटेरियर अँगल आहे, म्हणजेच या दोघांची जी सम असेल ती या अँगल एवढी असेल. म्हणजेच इथं आपण पुढे म्हणू शकतो देअरफॉर अँगल ए आर ई विच इज इक्वल टू अँगल आर डी ई, म्हणजेच अँगल डी प्लस अँगल डी ई आर. ह्याला रिझन लिहूया, हा तर हिच्या अगोदरच देतो. देअरफॉर बाय थेरम ऑफ रिमोट इंटेरियर ऑफ अ ट्रायंगल. ट्रायंगलच्या रिमोट इंटेरियर अँगल थेरमनुसार हा एक्सटेरियर अँगल ह्या त्याच्या रिमोट इंटेरियरच्या सम एवढा असेल. मग डी आर डी म्हणजेच डी अँगल 70 डिग्रीचा प्लस डी आर जो 40 डिग्रीचा दिलेला आहे, 70 प्लस 40 दॅट इज मीन्स 110 डिग्रीचा हा अँगल ए आर ई असेल. म्हणजे आम्हाला हा 110 अंशाचा मिळाला.
यानंतर आम्हाला पुढे असं विचारलं की हा ARE फाइंड आउट केल्यानंतर DRE किती असेल, म्हणजे हा किती असेल. मग ट्रायंगलची पुन्हा तिघांची सम दाखवण्याच्या ऐवजी हे दोन अँगल्स लिनियर पेअरमध्ये आहेत. मग आपण म्हणू शकतोय नाव अँगल ARE जो आता बाहेरचा आपल्याला 110 डिग्री मिळालेला आहे, प्लस आता जो शोधायचा आहे तो अँगल DRE, हे दोघे लिनियर पेअर्समधले अँगल्स आहेत, म्हणजेच यांची जी सम असेल ती 180 डिग्री असेल. ह्याला रिझन देताना आपण म्हणूया अँगल्स इन लिनियर पेअर. ह्यामध्ये ज्याच्या किमती दिल्या ते लिहूया. आत्ताच आपण ARE फाइंड आउट केला जो 110 डिग्रीचा आहे, दॅट इज मीन्स 110 प्लस अँगल DRE इज इक्वल टू 180 होईल. मग हाच 110 राईट साईडला गेल्यानंतर सबट्रॅक्ट होईल, दॅट इज मीन्स DRE जर फाइंड आउट करायचं असेल तर 180 मायनस 110, दॅट इज मीन्स अँगल DRE विच इज इक्वल टू 70 डिग्री. म्हणजे आपण काय केलं, या दोन इंटेरियर अँगल मिळाल्यामुळे त्याचा एक्सटेरियर अँगल शोधला आणि त्याच्या आधारे हा लिनियर पेअर शोधला. तुम्ही सुरुवातीला जर हा आतला शोधायचा असेल तर ट्रायंगलच्या तिघांची सम 180 दाखवा, त्यानुसार सुद्धा सुरुवातीला हा 70 शोधू शकता आणि त्याच्या आधारे नंतर हा लिनियर पेअर घेऊन 110 डिग्री फाइंड आउट करू शकतो. कोणत्याही पद्धतीने जरी केला तरी उदाहरणाचं जे उत्तर आहे ते तेच येणार आहे. यानंतर या प्रॅक्टिस सेटमध्ये प्रूव्ह करण्यासाठी असणारी जी काही उदाहरणं आहेत ती पाहूया. नेक्स्ट काय क्वेश्चन आहे पहा. इन फिगर लाईन AB पॅरलल लाईन CD. आपल्याला ही AB लाईन आणि CD लाईन पॅरलल दिलेली आहे. अँड लाईन PQ इज द ट्रान्सव्हर्सल. या दोन पॅरलल लाईनला ही PQ ही जी लाईन आहे ती ट्रान्सव्हर्सल सांगितलेली आहे. रे PT अँड रे QT आर दी बायसेक्टर्स ऑफ अँगल BPQ अँड PQD रिस्पेक्टिवली. हा जो रे PT आहे हा अँगल Pचा म्हणजेच BPQचा, हा जो अँगल BPQ आहे त्याचा अँगल बायसेक्टर आहे. सेम वे हा जो रे QT सांगितलेला आहे तो अँगल Q म्हणजेच अँगल PQD याचा अँगल बायसेक्टर आहे. म्हणजेच हे जे डॉटेड लाईन्सने दाखवलेले आहेत जे अँगल बायसेक्टर्स आहेत. असं असेल तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, प्रूव्ह दॅट मेजर ऑफ अँगल PTQ विच इज इक्वल टू 90 डिग्री. इथं हे जे बायसेक्टर्स एकमेकांना इंटरसेक्ट होतात तिथला जो अँगल तयार झालेला आहे तो 90 डिग्रीचा प्रूव्ह करायचा आहे आपल्याला. या थेरमची मांडणी करत असताना जर यामध्ये सगळ्या ह्या गोष्टी दिल्या असतील तर गिवन लिहायची गरज नाही. फक्त स्टेटमेंट टाईप जर एखादं प्रूफ असेल तर आपण गिवनपासून स्टार्ट केलं असतं. इथं डायरेक्ट आपण टू प्रूफपासून स्टार्ट करतो. आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे ते म्हणजेच मेजर ऑफ अँगल PTQ विच इज इक्वल टू 90 डिग्री. इथं कन्स्ट्रक्शनची आवश्यकता भासत नाही. तरीही नेहमी एक सवय ठेवा की टू प्रूफ आणि प्रूफच्या मध्ये एक ओळ शिल्लक ठेवायची, म्हणजे जर आपल्याला काय आवश्यकता भासली तर आपण कन्स्ट्रक्शन लिहू शकतो. आता यामध्ये दिलेल्या गोष्टी एवढ्याच आहेत की या दोन लाईन पॅरलल लाईन्स आहेत ॲज वेल ॲज हे अँगल बायसेक्टर्स आहेत. नेहमी अँगल बायसेक्टर दिले असतील तर तिथले जे दोन अँगल्स होतात ते इक्वल दाखवून त्याच्याऐवजी एखादं लेटर आपण कन्सिडर करायचं. म्हणजेच हा रे PT जो अँगल बायसेक्टर आहे याचा अर्थ हे दोन अँगल इक्वल झाले. म्हणजे हा x डिग्रीचा असेल तर हा सुद्धा x डिग्रीचा असेल. सेम वे QT हा सुद्धा अँगल बायसेक्टर आहे, म्हणजे इथले दोन अँगल इक्वल आहेत. म्हणजेच हा y डिग्रीचा असेल तर हा अँगल सुद्धा y डिग्रीचा आहे. ही मांडणी नेहमी सुरुवातीला करून घ्यायची. म्हणजे इथे मी सुरुवातीला काय म्हणतो पहा. इन फिगर रे PT इज द अँगल बायसेक्टर, किंवा दोन्ही एकत्र लिहूया, रे PT अँड रे QT आर अँगल बायसेक्टर्स ऑफ अँगल BPQ म्हणजेच अँगल P अँड अँगल PQD म्हणजेच अँगल Q रिस्पेक्टिवली. या दोन अँगलचे हे बायसेक्टर्स आहेत म्हणून आपण ते अँगल इक्वल दाखवूया. दॅट इज मीन्स अँगल BPT आणि हा खालचा TPQ या पद्धतीने सांगणार आहोत. BPT म्हणजे इथला हा वरचा अँगल आणि TPQ म्हणजे अँगल हा तो खालचा येतो. हे दोन अँगल इक्वल असतील. सेम वे इथले हे दोन अँगल इक्वल असणार. याचाच अर्थ अँगल PQT विच इज इक्वल टू अँगल TQD हा बायसेक्टर आहे, म्हणजेच हे दोन अँगल इक्वल आहेत. म्हणजेच BPT विच इज इक्वल टू TPQ हे दोन इक्वल दाखवले. सेम वे हा बायसेक्टर आहे, याचाच अर्थ अँगल PQT आणि हा अँगल TQD हे दोन इक्वल आहेत. मग आता हे इक्वल आहेत, हे बायसेक्टर आहेत म्हणून मग डायरेक्ट आपण XY इथं म्हणू शकत नाही. मग हे दोन इक्वल आहेत म्हणून ते X कन्सिडर करूया, हे दोन इक्वल आहेत म्हणून ते Y कन्सिडर करूया. त्यासाठी पुन्हा आपण लेट असं म्हणूया. लेट अँगल BPT which is equal to angle TPQ
सपोज दीज अँगल्स आर एक्स डिग्री. सेम वे अँगल पी क्यू टी जो आहे तो आपण इक्वल सांगितलेला आहे अँगल टी क्यू डीला, मग ते अँगल वाय डिग्रीचे आहेत असं आपण कन्सिडर करूया. म्हणजे हे एक्स आणि वाय आहेत आपण आता कन्सिडर केलेले. आपल्याला फायनली असं विचारलेलं आहे की हा जो अँगल टी आहे तो 90 प्रूव्ह करायचा आहे. इथं हा ट्रायंगलचा जर आपण विचार केला, जो ट्रायंगल तयार होतोय ट्रायंगल पी टी क्यू, ट्रायंगलमध्ये तिघांची सम जी असते ती 180 डिग्री असते. जर आपल्याला अँगल टी 90 प्रूव्ह करायचं असेल तर याचा उलट अर्थ असा होतो की हा एक्स आणि वाय म्हणजे त्या ट्रायंगलमध्ये उरलेले जे दोन अँगल आहेत त्या दोघांची बेरीज सुद्धा 90 येत असेल. म्हणजेच तेव्हा ह्या ट्रायंगलच्या तिघांची जी सम आहे ती 180 होणार. म्हणजे आम्हाला टी 90 प्रूव्ह करण्याच्या अगोदर एक्स प्लस वाय हे जे अँगल आहेत ते 90 आहेत हे प्रूव्ह करूया. परंतु आपल्याला या प्रश्नामध्ये जो भाग दिलाय पण आपण वापरला नाही तो म्हणजेच या लाईन्स पॅरलल आहेत. लाईन ए बी ही लाईन सी डीला पॅरलल आहे. आता लाईन ए बी आणि सी डी जर पॅरलल असेल तर आपण म्हणू शकतो की हा जो अँगल बी पी क्यू आहे हा संपूर्ण अँगल तो अँगल पी क्यू डीला हे जे दोन अँगल्स आहेत जे इंटेरियर अँगल्स आहेत, मग इंटेरियर अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात म्हणजेच त्यांची बेरीज 180 होते. त्याच्या आधारे आपल्याला एक्स आणि वाय ची जी सम आहे ती मिळवू शकतो. म्हणजे कशा पद्धतीने मांडणी करता येते पहा. नाव लाईन ए बी विच इज पॅरलल टू लाईन सी डी हे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे याला आपण गिवन असं म्हणूया. आता लाईन ए बी आणि सी डी जर पॅरलल असतील तर हा जो संपूर्ण अँगल आहे ज्याला आपण अँगल बी पी क्यू असं म्हणतो तो प्लस हा जो संपूर्ण अँगल जो अँगल पी क्यू डी आहे या दोन अँगलची जी सम असेल ती 180 डिग्री असेल बिकॉज दीज अँगल्स आर इंटेरियर अँगल्स. मग इंटेरियर अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात. परंतु हा जो बी पी क्यू आहे तो म्हणजेच हा एक्स प्लस एक्स म्हणजे 2x डिग्री होईल, किंवा हवं तर आपण तिथं सेपरेट नावं लिहू शकतो. हा बी पी क्यू अँगल म्हणजेच बी पी टी प्लस टी पी क्यू हे दोन अँगल मिळून बी पी क्यू तयार होतो. सेम वे हा जो पी क्यू डी अँगल आहे तो म्हणजेच हे दोन अँगल मिळून तयार होतो. म्हणजेच हे जे सुट्टे चार कोण आहेत हे चार कोण म्हणजेच हे दोन कोण होतात. म्हणून इथं म्हणूया हा जो पी क्यू डी अँगल होतोय तो म्हणजेच पी क्यू टी प्लस अँगल टी क्यू डी या दोघांनी मिळून तयार होतो इज इक्वल टू 180 डिग्री होईल. परंतु आपण याला एक्स कन्सिडर केल्याशिवाय याला पण एक्स कन्सिडर केलेला आहे. हा एक्स आहे हा एक्स आहे. सेम वे पुढचे जे दोन आहेत त्याला आपण वाय वाय कन्सिडर केलेला आहे. ह्या सगळ्यांची जी सम असेल ती 180 असेल. म्हणजेच एक्स प्लस एक्स इथं 2x होईल, वाय प्लस वाय 2y होईल विच इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे इथंपर्यंत काय केले लक्षात येते का पहा. या दोन लाईन्स पॅरलल आहेत म्हणजेच हे त्याचे इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतील. म्हणजेच हा संपूर्ण अँगल ज्याला आपण 2x डिग्री म्हणू, हा संपूर्ण अँगल ज्याला आपण 2y डिग्री म्हणू, दॅट इज मीन्स 2x प्लस 2y इज इक्वल टू 180 डिग्री प्रूव्ह केलं. आपण दोन्ही साईड्सना जर 2 डिवाइड केलं तर हे रिड्यूस फॉर्ममध्ये आपल्याला असं मिळेल. दॅट इज मीन्स म्हणतो इथं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 90 डिग्री मिळेल. याचा अर्थ आपल्याला ह्या ट्रायंगलमधले हे दोन कोण 90 मिळाले. मग आपण आता त्या ट्रायंगलचा जर विचार केला तर हा टी 90 प्रूव्ह करू शकतो. म्हणून आता शेवटी म्हणायचं नाव इन ट्रायंगल, आपण फक्त त्या ट्रायंगलमध्ये बघायचं इन ट्रायंगल पी टी क्यू. त्या पी टी क्यू मध्ये जर पाहिलं तर आपण म्हणू शकतो अँगल पी प्लस अँगल क्यू प्लस अँगल टी ह्या तिघांची जी सम असेल ती 180 डिग्री असेल. तुम्ही इथं 3 अक्षरी नावं लिहा. आपला पी अँगल ट्रायंगलच्या बाबतीत आहे तो एक्स डिग्रीचा आहे, क्यू अँगल जो आहे तो वाय डिग्रीचा आहे आणि टी अँगल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे इज इक्वल टू 180 डिग्री होईल. हेच थोडंसं पुढे घेतोय पहा मी. म्हणजेच पुढे असं म्हणता येईल एक्स प्लस वाय जे आपल्याला इथं व्हॅल्यू मिळालेली आहे 90 आहे. सपोज याला 1 नंबर देऊया. एक्स प्लस वायच्या ऐवजी जर आपण 90 लिहिलं तर 90 प्लस अँगल टी म्हणू शकतो. एक्स प्लस वाय ज्याच्याऐवजी 90 व्हॅल्यू टाकली प्लस टी इज इक्वल टू 180 होईल. ला रिझन देत असताना फ्रॉम 1 म्हणा. म्हणजेच अँगल टी जर फाइंड आउट करायचं असेल तर 90 हा सबट्रॅक्ट होईल. दॅट इज मीन्स 180 मायनस 90 म्हणजेच अँगल टी जो असेल तो 90 डिग्रीचा असेल. मग आता अँगल टी 90 आहे म्हणजेच अँगल पी टी क्यू आहे. दॅट इज मीन्स म्हणूया अँगल जो पी टी क्यू आहे तो 90 डिग्रीचा आहे असं आपण प्रूव्ह करू शकतो. इथं शेवटची मांडणी लक्षात येते का पहा. इथं तुम्ही असं म्हणायचं आहे नाव इन ट्रायंगल पी क्यू टी अँगल पी प्लस अँगल क्यू प्लस अँगल टी म्हणजेच पीचं नाव घेत असताना टी पी क्यू, क्यूचं घेत असताना पी क्यू टी आणि टीचं नाव घेत असताना पी टी क्यू. अशा पद्धतीनं 3 अक्षरी नावं लिहा. ह्या तिघांची सम 180 येते. रिझन इथं देत असताना सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल या पद्धतीने आपण रिझन देऊ शकतो. आणि पीचं माप आपल्याला एक्स डिग्री कन्सिडर केलेलं आहे, क्यूचं वाय कन्सिडर केलेलं आहे.
मग त्याच्याऐवजी एक्स प्लस वाय लिहिलं, परंतु एक्स प्लस वाय ही जी व्हॅल्यू आहे ती आपण 90 फाइंड आउट केलेली होती, ज्याला आपण 1 नंबर दिला. म्हणून एक्स प्लस वायच्या ऐवजी आपण 90 लिहिलं, कारण तिथं रिझन देत असताना फ्रॉम 1 या पद्धतीने तुम्ही कारण द्या. म्हणजेच हा 90 प्लस अँगल टी इज इक्वल टू 180 होईल. म्हणजेच तो 90 सबट्रॅक्ट झाल्यानंतर टी अँगल म्हणजेच अँगल पी टी क्यू जो आपल्याला 90 डिग्री मिळणार आहे. नेहमी लक्षात घ्या, पॅरलल लाईन्समध्ये जर इंटेरियर अँगल बायसेक्ट केले तर ते ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात तिथला अँगल हा 90 डिग्रीचाच येत असतो. अशाच पद्धतीने अजून एक प्रूफ पाहूया. इन फिगर लाईन डी पॅरलल लाईन जी एफ. ही डी ही जी ट्रायंगलची साईड आहे ती ह्या एफ जी या रेला पॅरलल आहे. दॅट इज मीन्स लाईन डी पॅरलल लाईन जी एफ. ह्या दोन लाईन्स पॅरलल दिलेल्या आहेत. अँड रे ई जी अँड रे एफ जी आर दी बायसेक्टर्स ऑफ अँगल डी एफ अँड डी एफ एम रिस्पेक्टिवली. या ई अँगलचा हा एक बायसेक्टर दिलेला आहे, सेम वे एफ अँगलचा बायसेक्टर दिलेला आहे. म्हणजे हा री ई जी जो आहे तो अँगल डी एफचा बायसेक्टर आहे आणि हा जो रे एफ जी आहे तो अँगल डी एफ एम याचा अँगल बायसेक्टर दिलेला आहे. अँड देन प्रूव्ह दॅट अँगल डी ई जी इज हाफ ऑफ अँगल ई डी एफ, ऑल्सो ई एफ इज इक्वल टू एफ जी. ही दोन प्रूव्ह आपल्याला प्रूव्ह करायचे. यापूर्वीच्या उदाहरणात सांगितल्या पद्धतीने जर तुम्हाला अँगल बायसेक्टर दिले असतील तर आपण तिथले अँगल एक्स एक्स वाय वाय डिग्रीचे कन्सिडर करतो. परंतु आपल्याला इथं ही जर फिगर ऑब्झर्व केली तर लक्षात येईल की ही डी ही जी साईड आहे ती एफ जीला पॅरलल दिलेली आहे. याचा अर्थ हा जो अँगल आहे डी ई एफ हा इक्वल असेल अँगल जी एफ एम या अँगलला, कारण हे त्याचे करस्पॉन्डिंग अँगल होतात. म्हणजे हे दोन अँगल मिळून तयार होणारा जो अँगल डी ई एफ आहे तो यातला उजवीकडचा अँगल ज्याला आपण जी एफ एम म्हणतो, अँगल जी एफ एम हा इक्वल होईल अँगल डी ई एफला. हे एवढ्यासाठी आत्ता लक्षात घेतलं कारण आपण हे दोन एक्स एक्स डिग्रीचे किंवा हे दोन वाय वाय डिग्रीचे कन्सिडर करण्यापेक्षा जर एकाच लेटरमध्ये हे सगळे जर आपल्याला फाइंड आउट करता येत असेल तर आपण त्या पद्धतीने करायला हवं. म्हणून आपण काय करूया पहा, सुरुवातीला कन्सिडर करत असताना सपोज हे दोन अँगल इक्वल आहेत, कारण हा ई जी जो आहे तो अँगल डी ई एफचा म्हणजेच अँगल ईचा बायसेक्टर आहे. म्हणजे हा एक्स डिग्रीचा असेल तर हा एक्स डिग्रीचा असेल. परंतु हा जो संपूर्ण अँगल ई आहे जो 2x डिग्रीचा झालेला आहे हा अँगल इक्वल असेल याला, कारण डी पॅरलल एफ जी सांगितलेलं आहे आणि हे याचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. म्हणजे हा 2x डिग्रीचा असेल तर हा सुद्धा 2x डिग्रीचा असेल. त्यामुळे हा वाय कन्सिडर करण्याची आवश्यकताच नाहीये. परंतु हा एफ जी त्याचा बायसेक्टर सांगितलेला आहे अँगल डी एफ एमचा. याचा अर्थ हा 2x डिग्रीचा आहे म्हणजे तिथला जवळचा अँगल सुद्धा 2x डिग्रीचा आहे असं आपण सांगू शकतो. मग या माहितीच्या आधारे आपल्याला ही जी काही प्रूव्ह करायची आहे ती आपण प्रूफ करू शकतो. सुरुवातीला इथपर्यंतचा टप्पा आपण मांडून घेऊया. स्टेटमेंट दिलं नसल्यामुळे गिवन लिहिण्याची आवश्यकता नाही, बाकी सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. टू प्रूव्ह करत असताना सुरुवातीला आपण लिहू टू प्रूव्ह आणि ह्या स्टेप लिहू. मी डायरेक्ट इथूनच स्टार्ट करतो आणि प्रूफ लिहित असताना पहा आपण हे जे एक्स कन्सिडर केले तिथून सुरुवात करणार आहे. दॅट इज मीन्स इन ट्रायंगल डी ई एफ त्या ट्रायंगलमध्ये हा जो रे ई जी आहे, रे ई जी इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल डी ई एफ, ऑफ अँगल डी ई एफ. हे आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेले. याचाच अर्थ इथं आपण म्हणू शकतो देअर फॉर अँगल डी ई जी इक्वल अँगल जी ई एफ डी जी आणि हा जो अँगल जी एफ असेल हे दोघं इक्वल असतील. हे दोन एक्स डिग्रीचे कन्सिडर करायला हवेत. म्हणून पुन्हा ती नेक्स्ट स्टेप करायची. लेट अँगल डी जी म्हणजे हेच अँगल जे इक्वल आत्ता आपण सांगितलेले आहेत ते एक्स डिग्रीचे आहेत असं कन्सिडर करू. त्यामुळे हा जो संपूर्ण अँगल होईल डी ई एफ दॅट इज मीन्स टोटल अँगल जो डी एफ असेल तो म्हणजेच एक्स प्लस एक्स डिग्रीचा म्हणजेच 2x डिग्रीचा होईल. म्हणजे हा बायसेक्टर दिल्यामुळे हा एक्स आणि एक्स कन्सिडर केला त्यामुळे टोटल हा 2x झाला. परंतु या लाईन पॅरलल्स आहेत म्हणून या 2x वरून हा 2x लिहिला. म्हणून ती स्टेप आपण पुढे लिहूया. नाव आपल्याला सांगितलेलं आहे की लाईन डी जी आहे ती पॅरलल आहे लाईन जी एफला. याचाच अर्थ हा अँगल आणि हा अँगल इक्वल असेल. म्हणजेच इथे म्हणू शकतो अँगल डी एफ इज इक्वल टू अँगल जी एफ एम because these angles are corresponding angles. हे करस्पॉन्डिंग अँगल्स असल्यामुळं त्या पॅरलल लाईन्सचे करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल्स असतात.
परंतु DEF आता आपण 2x डिग्री फाइंड आउट केलेला आहे, त्यामुळे आपण इथं म्हणू शकतो therefore we say that angle GFM which is equal to also 2x डिग्री. म्हणून हा 2x चा झाला. परंतु FG सुद्धा अँगल बायसेक्टर आहे. नाव म्हणूया आपण, नाव रे FG is the angle bisector, is angle bisector of angle DFM. तो DFM चा अँगल बायसेक्टर आहे. याचा अर्थ हे दोन अँगल इक्वल असतील. दॅट इज मीन्स आपण म्हणूया अँगल DFG जो इक्वल असेल अँगल GFM ला, जे दोन्ही अँगल 2x डिग्रीचे असतील. म्हणजे सुरुवातीला हे XX कन्सिडर केले, त्यामुळे हा संपूर्ण 2x झाला, त्याच्यावरून हा 2x आणि हा पण 2x इथपर्यंतचा भागात आपण शोधला. आता आपल्याला असं विचारलेलं आहे की हा जो अँगल DEG आहे, म्हणजेच DEG म्हणजे यातला हा वरचा अँगल जो EDFच्या हाफ आहे, म्हणजे या D अँगलच्या हाफ आहे, याचा अर्थ या अँगलच्या आधारे आपण D अँगलचं मेजरमेंट फाइंड आउट करायचं. आपण संपूर्ण ट्रायंगलचा जर विचार केला तर हा जो DFM अँगल आहे तो एक्सटेरियर अँगल आहे, जो 4x डिग्रीचा होईल आणि त्याचा मेजर हे E आणि D च्या मेजर एवढं असेल. इथं आपण डायरेक्ट म्हणूया देअरफॉर अँगल DFM हा जो असणार आहे बाहेरचा अँगल तो म्हणजेच 2x + 2x दॅट इज मीन्स 4x डिग्रीचा असेल. मग हा संपूर्ण 4x डिग्रीचा आला आणि हा संपूर्ण 2x डिग्रीचा आला. मग हा E + D म्हणजेच हा 4x डिग्रीचा असेल. म्हणून आपण पुढे असं म्हणूया, नाव इन ट्रायंगल हा जो ट्रायंगल DEF आहे त्याचा हा DFM एक्सटेरियर अँगल आहे. दॅट इज मीन्स अँगल DFM इज ॲन एक्सटेरियर अँगल. मग एक्सटेरियर अँगल असेल तर एक्सटेरियर अँगल रिमोट इंटेरियर अँगलच्या थेरमनुसार आपण म्हणू शकतो देअरफॉर बाय थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल, त्या नियमाच्या आधारे हा जो बाहेरचा अँगल DFM असेल तो आतल्या दोघांच्या बेरच्या एवढा असेल. आतले दोन अँगल म्हणजेच अँगल DEF, DEF म्हणजे हा संपूर्ण अँगल प्लस अँगल EDF, या दोघांची सम म्हणजेच अँगल DFM एवढी असेल. आता DEF जो आहे तो आपण 2x डिग्रीचा फाइंड आउट केलेला आहे. EDF आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि हा जो बाहेरचा DFM आहे जो आता आपण इथं 4x डिग्रीचा फाइंड आउट केलेला आहे. म्हणजेच हा 2x राईट साईडला गेल्यानंतर सबट्रॅक्ट होईल, म्हणजेच अँगल EDF जो मिळेल तो 2x डिग्रीचा मिळेल. हा 2x सबट्रॅक्ट झाला. परंतु आपल्याला प्रूव्ह करायला असं सांगितलं की EDFच्या हाफ, त्यासाठी याचा हाफ करूया. दॅट इज मीन्स अँगल हाफ ऑफ अँगल EDF जर फाइंड आउट करायचं असेल तर आपण हाफ ऑफ 2x घेणार, म्हणजेच तो x डिग्रीचा येणार. म्हणजे EDFचा हाफ जो अँगल आला तो x डिग्रीचा आला आणि जो DEG आहे तो आपण सुरुवातीलाच x डिग्रीचा कन्सिडर केलेला आहे. दॅट इज मीन्स म्हणू शकतो आपण अँगल DEG विच इज इक्वल टू हाफ ऑफ अँगल EDF. याला हवं तर हा जो सुरुवातीला x कन्सिडर केला ज्याला आपण 1 नंबर देऊ, म्हणजे DEG हा x डिग्रीचा कन्सिडर केलेला आहे आणि हाफ ऑफ EDF जो x डिग्रीचा मिळालेला आहे ह्याला 2 नंबर देऊ आणि इथं आपण म्हणू शकतो फ्रॉम 1 and 2. म्हणजे इथपर्यंतचा भाग लक्षात येतो का? पहा, आपण काय केलं, जो सुरुवातीचा अँगल DEG x कन्सिडर केलेला आहे म्हणजे याचे मेजरमेंट x डिग्री आलं. सेम वे हा जो दुसरा अँगल EDFचा हाफ आहे तो पण x कन्सिडर केला, म्हणून x फाइंड आउट केला. याच्या आधारे आपण हे म्हणू शकतो की हे दोन्ही अँगल इक्वल आहेत. आता याच्या पुढे जाऊन आम्हाला असं विचारलेलं आहे की EF आणि FG ह्या दोन साईड सेम आहेत. तुम्ही जर फिगर पुन्हा एकदा ऑब्झर्व केली तर लक्षात येईल की EF आणि FG ह्या ज्या दोन साईड आहेत, आता अशा खुणा करायच्या नसतात, समजण्यासाठी तुम्हाला खुणा करतोय, ह्या दोन साईड आम्हाला इक्वल प्रूव्ह करायचे. ह्या साईड इक्वल तेव्हाच होणार जर या ट्रायंगलमध्ये या साईडचे अपोजिट अँगल इक्वल असतील तर. हा जो EF ही जी साईड आहे त्याचा अपोजिट अँगल म्हणजे हा अँगल G आहे आणि ही जी FG साईड आहे त्याचा अपोजिट अँगल म्हणजे हा ट्रायंगल मधला E अँगल आहे, म्हणजे इथला खालचा अँगल. परंतु जो x डिग्रीचा आपण आलेला आहे, मग याच पद्धतीने जर आपण हा x डिग्रीचा फाइंड आउट केला तर म्हणू शकतो जर हे अँगल सेम असतील तर त्याच्या अपोजिट साईड सेम असणार. थोडंसं आहे अशी फिगर मी नेक्स्ट पेजवर घेतोय. म्हणजे जिथं आता नेक्स्ट पेजवर आता पुन्हा एकदा फिगर काढूया म्हणजे आपल्या लक्षात येईल.
हा जो ई जी आहे तो सुद्धा अँगल बायसेक्टर सांगितलेला आहे. सेम वे हा एफ जी जो आहे तो सुद्धा अँगल बायसेक्टर आहे. हे दोन अँगल बायसेक्टर एकमेकांना जी मध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत. हा एफ पॉईंट आहे, हा एम आहे आणि इथला हा ई आहे. आपण हा एक्स डिग्रीचा अँगल फाइंड आउट केलेला आहे आणि हा 2x डिग्रीचा फाइंड आउट केला आहे. आपल्याला जीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पुन्हा ही जर फिगर पाहिली म्हणजे इथं डॉटेड लाईन्सच्या ह्या दोन साईड्स आणि ही ई एफ साईड ही फिगर पाहिली तर लक्षात येईल की हा एफ सुद्धा त्याचा एक्सटेरियर अँगल आहे. म्हणजे जो अँगल जी एफ एम आहे हा एक्सटेरियर आहे. मग तो त्याच्या रिमोट इंटेरियरच्या बेलच्या एवढा असेल, म्हणजे या दोघांच्या बेलच्या एवढा असेल. मग हा 2x आहे म्हणजेच हा x प्लस एक्स म्हणजेच 2x होणार. या पद्धतीने आपण जीचं जे व्हॅल्यू आहे x डिग्री ती फाइंड आउट करूया. फक्त प्रेझेंटेशन कशा पद्धतीने करायला लागेल पहा. नाव इन ट्रायंगल जी एफ या ट्रायंगलमध्ये जर पाहिलं तर हा जो अँगल जी एफ एम आहे, जी एफ एम इज ॲन एक्सटेरियर अँगल. हा एक्सटेरियर अँगल आहे. मग एक्सटेरियर अँगल असेल तर तो रिमोट इंटेरियर अँगलच्या थेरमनुसार तो आतल्या दोन अँगलच्या म्हणजेच रिमोट इंटेरियर अँगलच्या समेशन एवढा असतो. देअरफॉर आपण इथं म्हणू शकतो बाय थेरम ऑफ रिमोट इंटेरियर ऑफ ट्रायंगल, त्यानुसार हा ई प्लस जी, ई म्हणजे ज्याला आपण अँगल जी ई एफ असं म्हणू, प्लस जी म्हणजेच अँगल ई जी एफ, या आतल्या दोन रिमोट इंटेरियरची बेरीज म्हणजेच एक्सटेरियर ज्याला आपण जी एफ एम असं म्हणू शकतो. परंतु हा ई म्हणजेच एक्स डिग्रीचा दिलेला आहे, जी आम्हाला फाइंड आउट करायचा आहे आणि एफ म्हणजे जो 2x डिग्रीचा आपण फाइंड आउट केलेला आहे. मग हा एक्स इकडे सबट्रॅक्ट झाल्यानंतर आपण म्हणू शकतो की हा जो ई जी एफ जो अँगल असेल, ई जी एफ जो 2x मायनस एक्स म्हणजेच एक्स डिग्रीचा होईल. म्हणजे हा एक्स आहे म्हणून हा एक्स डिग्रीचा झाला. म्हणजेच हे जे दोन अँगल आहेत ज्याला ई आणि जी, दॅट इज मीन्स अँगल जी ई एफ, हा जो अँगल झाला जी ई एफ म्हणजेच ई अँगल विच इज इक्वल टू अँगल ई जी एफ. ई जी एफ म्हणजे हा जी अँगल, म्हणजे हे दोन एक्स डिग्रीचे झाले. मग जेव्हा दोन अँगल इक्वल असतात तेव्हा त्या अँगलच्या अपोजिट साईड्स इक्वल होतात. म्हणजे या अँगलची अपोजिट साईड ही असेल आणि या अँगलची अपोजिट साईड ही असेल. दॅट इज मीन्स आपण असं म्हणू शकतो की ह्या ज्या दोन साईड आहेत म्हणजेच ई एफ आणि एफ जी ह्या ज्या साईड्स आहेत, दॅट इज मीन्स ई एफ इज इक्वल टू एफ जी. जेव्हा दोन अँगल इक्वल तेव्हा त्याच्या अपोजिट साईड्स इक्वल. इथं कारण देऊ शकतो साईड्स अपोजिट टू कॉन्ग्रंट अँगल्स. म्हणजे अँगल्स इक्वल असल्यामुळं त्याच्या अपोजिट साईड ज्या आहेत त्या इक्वल आहेत. अशा पद्धतीने हे सेकंड प्रूव्ह केलं. पुन्हा एकदा फास्टमध्ये सांगतोय, लक्षात घ्या. सुरुवातीला आपण इथले अँगल एक्स कन्सिडर केल्यामुळे हे दोन्ही अँगल एक्स एक्स डिग्रीचे झाले. परंतु आपल्याला डी आणि एफ जी एफ हे पॅरलल दिलेलं होतं, त्यामुळे हा 2x हा 2x आला. हा अँगल बायसेक्टर असल्यामुळे हा पण 2x आला. म्हणजे हा संपूर्ण 4x डिग्रीचा, हा संपूर्ण 2x डिग्रीचा. मग संपूर्ण ट्रायंगलमध्ये पुन्हा रिमोट इंटेरियर अँगलचा थेरम वापरला. त्याच्या आधारे हा जो अँगल आपल्याला मिळाला तो 2x डिग्रीचा मिळाला. म्हणजेच हा डी अँगल ह्या छोट्या ट्रायंगलमध्ये, म्हणजे हा एक्स अँगल जो वरचा एक्स अँगल आहे तो याच्या हाफ असेल, जे फर्स्ट प्रूफ होतं. आणि सेकंड प्रूफ करत असताना हा एक्स आणि हा एक्स अँगल आपण इक्वल दाखवला, ज्याच्या आधारे ई एफ आणि एफ जी इक्वल आहे असं आपण म्हणू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये जी काही राहिलेली उदाहरणं होती ती पाहिलेली आहेत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इयत्ता 9वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.